छत्रपती संभाजीनगर शहरात गुगलवर ग्राहक सेवा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न एका वयस्कर दाम्पत्याला चांगलाच महागात पडलाय। सायबर भामट्यांनी केवळ काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2,30,000 रुपये लंपास केले। मात्र जवाहरनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दाम्पत्याचे 1,35,000 रुपये परत मिळवून दिले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील रमेश बबनराव कुलकर्णी आणि शैलेजा रमेश कुलकर्णी या दाम्पत्याने कस्टमर केअरचा क्रमांक शोधण्यासाठी गुगलचा आधार घेतला होता। तर काही मिनिटातच त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला। कॉल करणाऱ्याने स्वतःला टाटा स्कायचा प्रतिनिधी सांगत रिचार्जसाठी 5 रुपये फी भरावी लागेल असं सांगितलं आणि त्यासाठी बँकची माहिती मागितली। त्यानंतर रमेश कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते तपशील दिल्यानंतर त्यांच्या खात्यातून 95,000 रुपये काढण्यात आले। जेव्हा ही बाब त्यांना कळाली त्याबाबत त्यांनी विचारणा केली असता भामट्यांनी चुकून रक्कम डेबिट झाली, परत करण्यासाठी दुसरे खाते द्या असं सांगितलं। यावर त्यांची पत्नी शैलजा यांचे SBI खाते क्रमांक दिले। त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी शैलजांना ऑनलाईन हेल्प डेस्क होस्ट नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले। हे ॲप डाउनलोड होताच त्यांच्या खात्यातून देखील 1,35,000 रुपये डेबिट करण्यात आले। घडलेला प्रकार लक्षात येताच दाम्पत्याने जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले आणि सगळा प्रकार सांगितला। त्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे, सायबर एक्सपर्ट रमेश राठोड यांनी तात्काळ तपास सुरू केलाय। त्यांनी SBI बँकेचे मॅनेजर प्रवीण सरवदे यांच्याशी संपर्क साधून 1,35,000 रुपयांची रक्कम होल्ड केली आहे आणि दाम्पत्याला परत मिळवून दिली आहे। तसेच